मंद्रुप हद्दीतील नाईकनगर तांड्यावरील तालुका दक्षिण सोलापूर येथील गोपाळ बाबू चव्हाण या तरुणाने शेजारील रतन धारू चव्हाण वय 75 यांच्या डोक्यात, हातावर, सर्वांगावर विनाकारण काठीने जबर मारहाण केली। जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना 24 ऑगस्ट रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले। मंगळवारी दिनांक 26 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घराशेजारील गोपाळ चव्हाण याने कोणतेही कारण नसताना रतन चव्हाण यांना काठीने मारहाण केली। मृत रतन चव्हाण यांचा मुलगा पुण्याला राहायला आहे। घरी कोणी नसल्याने मारहाण करताना कोणीही अडविले नाही। काही वेळाने आवाज आल्यावर परिसरातील लोक जमा झाले आणि जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण 26 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। या संदर्भात सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली होती। मंद्रुप पोलिसांकडे त्याची